न्यूज लाईन, अचूक वेधक. प्रशासनावर दबाव टाकल्याशिवाय एकतर नोटीस जाणारच नाही. ती जागा वक्फ बोर्डाची नाही, ती जागा आमच्या 12 बलुतेदारांची आहे. मग त्याच्या वक्फ बोर्डांचं तिथल्या एखाद्या व्यक्तीनं फोन केला तर तुम्ही नोटीसपर्यंत जाताय, म्हणजे एकतर्फी झालं ना. कराड शहरातील गट क्रमांक 359 येथील झोपडपट्टी धारकांनी एकत्र येत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. अनेक वर्षापासून संबंधित ठिकाणी वास्तव्यास असून आवश्यक कागदपत्रे सादर केली असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाच्या तरतुदीनुसार संरक्षण व पुनर्वसनाचा हक्क देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर केवळ हिंदू समाजातील झोपडपट्टी धारकांनाच नोटिसा देण्यात आल्याचा थेट आरोप रहिवाशांनी प्रशासनावर केला. कारवाई एकतर्फी असल्याचा दावा करत सर्वांवर समान निकष लावावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक शांताराम थोरोडे, निशांत ढेगे, महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे कराड तालुका अध्यक्ष शरद केंगार तसेच झोपडपट्टीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. आणि थर्ड पार्टीची आता वक्फ बोर्ड आम्हाला इंटरफिअर करते की कायदा सुव्यवस्था होण्याची भीती वाटते. उद्या हिंदू मुस्लिम अशा गोष्टी काय होऊ नये ह्या अनुषंगाने आमचं म्हणणं असं आहे की तिथं तिसरा थर्ड पार्टी इन्व्हॉल्व्ह होऊ नये. नगरपालिका आणि झोपडपट्टी आम्ही तुम्हाला फेस करतो, तुम्ही आम्हाला तुमचे नियम सांगा, आम्ही आमचे नियम तुम्हाला सांगू, पण तिथं थर्ड पार्टी तिथं येता कामा नये असं आमचं हे आहे की तिथं त्या पद्धतीनं तुम्ही प्रशासनाला सूचना द्यावेत की आज कराड नगरपालिकेमध्ये झोपडपट्टीच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात झोपडपट्टीवासी व सामाजिक कार्यकर्ते बऱ्याच संख्येने त्यांना निवेदन दिलेलं आहे. निवेदन देण्याच्या पूर्वीचा त्यांना मी इतिहास सांगितलंय. कराड शहरामध्ये 50 ते 60 वर्ष झोपडपट्टीचे हक्कधारक आहेत. कराड नगरपालिकेनं झोपडपट्टीमध्ये सोयी सुविधा पुरवलेल्या आहेत, नळाचं कनेक्शन दिलेलं आहे, लाईट आलेले आहे, सगळं हक्क अधिकार असताना काही लोक काहीतरी फुसफाट काढून त्या रहिवाशांचं मानसिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. खरे पाहिलं तर ती झोपडपट्टी मूळ मालक तेच आहेत आणि ते गायरान क्षेत्र आहे. ते गायरान क्षेत्राचा हक्क असल्यामुळं आम्ही तो आमचा हक्क कधीही सोडणार नाही. कुणीही काही म्हणलं तरी आम्ही आमच्या हक्कापासून तसभर बाजूला होणार नाही. आज आम्ही या ठिकाणी स्टेडियम झोपडपट्टीचे एक निवेदन देण्यासाठी आलो होतो. या ठिकाणी आम्हाला एक अनधिकृत आम्हाला नोटीस देण्यात आलेली आहे की झोपडपट्टी हलवा. त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांना सांगितलेलं आहे की या झोपडपट्टीचे मालक आम्ही झोपडपट्टी धारक आहोत. या झोपडपट्टीत आम्ही जवळजवळ 50-60 वर्ष आम्ही इथं रहिवास करत आहोत. त्या झोपडपट्टीचे मालक आम्ही आहोत. जागा, वहिवाट, रहिवासदार, वाटदार आम्ही त्या जागेचे आहोत आणि त्या जागेवर आमचा हक्क आहे. आणि ती जागा शासनानं शासन निर्णयानुसार 2002च्या शासन निर्णयानुसार आम्हाला ती जागा आमच्या नावावर करून देणे, आमचा 7/12 उतार्याला नाव नोंद करणे, तसेच त्या जागेत आमचं पुनर्वसन करणे आहे. या जागेवर आमचं पुनर्वसन करणे ही सर्व जबाबदारी शासनाची आहे. ते आम्ही माननीय सीओन मुख्याधिकारी कराड नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कानावर घातलेला आहे आणि त्यांचा जो काही अधिकार आहे तो त्यांना दाखवून दिलेला आहे की साहेब तुम्ही या अनुषंगाने आमची झोपडपट्टी आहे या ठिकाणी पुनर्वसित करू शकता. हे आज आम्ही त्यांना दाखवलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा असा की जो अनलिगली आम्हाला जो पत्रव्यवहार किंवा नोटीस आम्हाला बजावण्यात आलेली आहे ती नोटीस एकतर्फी आलेली आहे. कारण ती जागा पूर्ववत जी जागा आता झोपडपट्टी ज्या जागेवर आहे ती जागा पूर्ववत आमच्या 12 बलुतेदारांची जागा आहे. काय त्यात वक्फ बोर्ड किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा त्यात कोणताही इन्व्हॉल्वमेंट नाही. आणि त्या जागेचे सर्व फेरफार डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत. ते आज आम्ही शासन दरबारी आम्ही सादर केलेले आहेत. त्या पुढच्या काळात त्यांना आम्ही पुढची रूपरेषा त्याबद्दल आम्हाला झोपडपट्टीला काय मिळणार आहे, झोपडपट्टीसाठी घरं कशा पद्धतीने मिळवली जातील, झोपडपट्टी आहे या ठिकाणी कशी पुनर्वसित केली जाईल, हा सर्व GR किंवा त्याचे शासन निर्णय आम्ही सीओना दिलेले आहेत. फक्त शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की झोपडपट्टी मधून जे काही झोपडपट्टी धारकांना नाहक त्रास होतोय तो नाहक त्रास न होता थर्ड पार्टी वक्फ बोर्ड आमच्याकडे येता कामा नये. हे प्रामुख्यानं शासनाने याची जबाबदारी घ्यावी. आमचा डायरेक्ट नगरपालिकेशी संबंध आहे. नगरपालिकेने आमच्याशी पत्रव्यवहार करावा, आमच्याशी बोलणं करावं.
तिसरा माणूस आमच्यापर्यंत येऊ नये याची दक्षता घ्यावी, कारण वक्फ बोर्डाचं आणि आमचं तसं वाईट वाकडं काही घेणं देणं नाही. फक्त आम्हाला आमच्या झोपडपट्टीशी घेणं देणं आहे, आमच्या जागेशी घेणं देणं आहे, आणि आमच्या घरांसाठी जे काही करता येईल ते आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत करणार आहोत. एकतर्फी जी नोटीस दिली आहे त्यामध्ये प्रशासनावर कोणतरी दबाव टाकतं असं तुम्हाला वाटतंय का? साहजिक आहे ना, प्रशासनावर दबाव टाकल्याशिवाय एकतर्फी नोटीस जाणारच नाही. ती जागाच वक्फ बोर्डाची नाही आहे, ती जागा आमच्या 12 बलुतेदारांची आहे. मग त्याच्या वक्फ बोर्डांचं तिथल्या एखाद्या व्यक्तीनं फोन केला तर तुम्ही नोटीसपर्यंत जाताय, म्हणजे एकतर्फी झालं ना. असं नको व्हायला. आमचं म्हणणं काय, समाजात सलोखा ठेवा, दोघांची म्हणणे ऐकून घ्या, त्यांचा त्यात रोल असेल तर त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घ्या, नसेल तर आम्हाला नगरपालिकेला बांधू द्या ना. वक्फ बोर्डाशी कशाला काय आमचा संबंध आहे? ओके. द न्यूज लाईन, अचूक वेधक.